नमस्कार, मी संतोष पवार सर, संचालक ओमकार करियर अकॅडमी. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हाऊ टू फाइंड आउट स्क्वेअर रूट म्हणजे वर्गमूळ कसे काढावे याबद्दल चर्चा करणार आहोत. आपल्याला माहिती आहे 1 स्क्वेअर इज इक्वल टू 1, एकचा वर्ग 1 असतो. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 1 इज इक्वल टू 1, त्यामुळे 1चं वर्गमूळ देखील 1 येतं. 2 स्क्वेअर इज इक्वल टू 4, देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 4 इज इक्वल टू 2. जर 2चा वर्ग 4 आहे तर 4चं वर्गमूळ 2 असेल. 3 square is equal to 9, therefore square root of 9 is equal to 3. 4 square is equal to 16, therefore square root of 16 is equal to 4. 5 square is equal to 25, therefore square root of 25 is equal to 5. 6 square is equal to 36, therefore square root of 36 is equal to 6. 7 square is equal to 49, therefore square root of 49 is equal to 7. 8 square is equal to 64, therefore square root of 64 is equal to 8. 9 square is equal to 81, therefore square root of 81 is equal to 9. 10 स्क्वेअर इज इक्वल टू 100, therefore स्क्वेअर रूट ऑफ 100 इज इक्वल टू 10. हे आपण सहज सांगू शकतो. पण ज्या संख्यांचे वर्ग पाठ आहेत त्यांचीच वर्गमूळ आपण पटकन सांगू शकतो. ज्या संख्यांचे वर्ग पाठ नाहीत, स्क्वेअर आपल्याला माहिती नाहीत, अशांचे स्क्वेअर रूट सांगताना आपल्याला थोडीशी अडचण येईल. तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण हे स्क्वेअर रूट काढण्याची एक शॉर्टकट मेथड पाहणार आहोत. तर यामध्ये तुमच्या लक्षात येईल की जे स्क्वेअर नंबर आहेत यांच्या जर युनिट प्लेसचे डिजिट आपण बघितले तर आपल्या लक्षात येतं की त्यामध्ये 0, 1, 4, 5, 6, 9 हे डिजिट येतात. म्हणजेच कोणत्याही संख्येचे एकक स्थानी 0, 1, 4, 5, 6, 9 यापैकी एखादा अंक असेल तर ती संख्या पूर्णवर्ग असू शकते. पण या व्यतिरिक्त उरलेले जे अंक आहेत ज्यामध्ये 2, 3, त्यानंतर 7, 8 हे जर अंक असतील एखाद्या संख्येच्या एकक स्थानी तर ती संख्या कधीही पूर्णवर्ग संख्या असू शकणार नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवावं लागेल. इफ द नंबर ॲट डिजिट प्लेस इज 0, 1, 4, 5, 6, 9 इट मे बी अ परफेक्ट स्क्वेअर. द नंबर मे बी अ परफेक्ट स्क्वेअर. ती संख्या पूर्णवर्ग असू शकते. तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल की पूर्णवर्ग संख्येचे एकक स्थानी कोणते अंक असतात? 0, 1, 4, 5, 6, 9. मग या ठिकाणी दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा तुमच्या लक्षात घ्यायचा आहे की जर समजा एकक स्थानी 0 असेल तर त्यावेळेला त्या स्क्वेअर रूटच्या एकक स्थानी किती असला पाहिजे? तर इथे 0च असेल. जर समजा स्क्वेअरच्या एकक स्थानी 1 आहे तर स्क्वेअर रूटच्या एकक स्थानी 1चा वर्ग 1 होतो, 90, 90, 81, 9 स्क्वेअर 81 येतो. म्हणजेच जर स्क्वेअरच्या युनिट प्लेसला 1 आहे तर स्क्वेअर रूटच्या युनिट प्लेसला 1 किंवा 9 असू शकतो. या ठिकाणी समजा 4 आहे तर 2 2 जार 4, 8 8 जार 64. त्यामुळे जर स्क्वेअरच्या युनिट प्लेसला 4 आहे तर स्क्वेअर रूटच्या युनिट प्लेसला 2 किंवा 8 असतो. त्यानंतर स्क्वेअरच्या युनिट प्लेसला जर 5 आहे तर स्क्वेअर रूटच्या युनिट प्लेसला सुद्धा 5 येतो. स्क्वेअरच्या युनिट प्लेसला 6 आहे तर 4 4 जार 16 म्हणजेच 4 असेल किंवा 6 6 जार 36, 4 किंवा 6 असेल. जर स्क्वेअरच्या युनिट प्लेसला 9 आहे तर 3 3 जार 9, 7 7 जार 49, 3 किंवा 7 हे डिजिट असतील. तर यामध्ये आपल्या लक्षात येतं की 0 आणि 5 जर स्क्वेअरच्या डिजिट प्लेसला असतील तर त्यांच्या स्क्वेअर रूटमध्ये सुद्धा 0 आणि 5 डिजिट प्लेसला असणार आहे. तर आपण या सर्वांची वर्गमूळ पटकन कशी काढायची याच्या शॉर्टकट मेथड्स पाहणार आहोत. सर्वप्रथम आपण ज्या संख्यांचे एकक स्थानी 0 आहे अशा संख्यांची वर्गमूळ कशी काढायची ते पाहू. यामध्ये जे 2 0 आहेत तर स्क्वेअर रूट काढत असताना तुम्हाला त्या 2 झिरोच्या जागी 1 0 घ्यावा लागेल. त्यानंतर उरलेल्या जी संख्या आहे समजा इथे 4 आहे तर 4चं स्क्वेअर रूट 2 आलं आणि त्याच्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ 400 इज इक्वल टू 20 असेल. समजा 2500चं स्क्वेअर रूट काढायचं आहे तर तुम्ही ह्या 2 झिरोबद्दल 1 0 घ्याल. 25चं स्क्वेअर रूट 5 असेल त्याच्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ 2500 इज इक्वल टू 50 येईल. समजा 25,600चं स्क्वेअर रूट काढायचं आहे तर ह्या 2 झिरोबद्दल 1 0 घेतला जाईल. 256 256चं जे स्क्वेअर रूट आहे वर्गमूळ आहे ते 16 आहे. त्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ 25,600 इज इक्वल टू 160 येईल. अशा पद्धतीने एकक स्थानी 0 असणाऱ्या संख्यांची वर्गमुळे आपण काढू शकतो. जर एकक स्थानी 5 असतील म्हणजे थोडक्यात एकक व दशक स्थानी 25 असतील तर अशा संख्यांची वर्गमूळ कशी काढावीत याबद्दल आपण पाहूया. समजा या ठिकाणी तुम्हाला
1225चं स्क्वेअर रूट काढायचं आहे. तर पहिल्यांदा काय कराल, 25चं स्क्वेअर रूट 5 लिहाल. त्यानंतर 12चे असे दोन फॅक्टर पाडायचेत की त्या कन्सिक्युटिव्ह नॅचरल नंबर्स असल्या पाहिजेत. दोन क्रमवार संख्या येतील अशा पद्धतीने आपल्याला 12चे दोन फॅक्टर्स पाडायचे. तर काय होईल, 3 4 12 आणि मग स्क्वेअर रूटमध्ये ह्याच्यातला जो स्मॉलेस्ट डिजिट असेल तो घ्यायचा आहे. त्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ 1225 इज इक्वल टू 35 असेल. समजा इथे 3025चं स्क्वेअर रूट काढायचं आहे. तर या ठिकाणी 25चं स्क्वेअर रूट 5. 30चे दोन फॅक्टर असे पाडायचे की जे कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर असतील. 5 6 30 आणि याच्यातला आपण स्मॉलेस्ट नंबर घेतो. म्हणजेच थोडक्यात स्क्वेअर रूट ऑफ 3025 असेल तर त्याचा आन्सर असणार आहे 55. समजा 11025चं स्क्वेअर रूट काढायचं आहे. तर 25चं स्क्वेअर रूट 5 येईल. 110चे असे दोन फॅक्टर पाडायचे की ते कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर असतील आणि त्याच्यातला आपण हा स्मॉलेस्ट डिजिट घेणार आहे. त्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ 11025 इज इक्वल टू 105 असेल. समजा या ठिकाणी तुम्हाला 24025चं स्क्वेअर रूट काढायचं आहे. तर या ठिकाणी 25चं स्क्वेअर रूट 5 येईल. 240चे दोन असे फॅक्टर पाडायचे की जे कॉन्झिक्युटिव्ह नॅचरल नंबर आहेत. अर्थात हे दोन फॅक्टर आहेत 15 and 16 आणि त्याच्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ 24025 इज इक्वल टू किती असणार आहे, हे तुम्ही स्मॉलेस्ट फॅक्टर घ्याल 15 आणि हे 5 घ्याल 155. अशा पद्धतीने आपण ज्यांच्या एकक स्थानी 5 हे अंक आहेत या संख्यांची वर्गमुळे काढू शकतो. आता आपण ज्या संख्यांच्या एकक स्थानी 1 4 6 9 हे अंक आहेत अशा संख्यांची वर्गमुळं कशी काढायची याची ट्रिक्स पाहणार आहोत. समजा तुम्हाला 2116 याचं स्क्वेअर रूट काढायचं आहे. तर या ठिकाणी तुम्हाला या संख्येचं स्क्वेअर रूट काढत असताना सर्वप्रथम 2116. तर या ठिकाणी स्क्वेअरच्या युनिट प्लेसला 6 आहे. याचा अर्थ स्क्वेअर रूटच्या युनिट प्लेसला एकतर 4 असेल किंवा 6 असेल. इथे स्क्वेअरच्या युनिट प्लेसला 6 आहे, त्यामुळे स्क्वेअर रूटच्या युनिट प्लेसला एकतर 4 असेल किंवा 6 असेल. त्यानंतर आपण एकक आणि दशक स्थानचा अंक सोडून जी उरलेली संख्या आहे 21. आता हा जो 21 हा नंबर आहे तो कोणत्या दोन स्क्वेअरच्या मध्ये आहे, तर तुमच्या लक्षात येईल की 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25 या दोघांच्या मध्ये हे 21 येतात. मग साहजिकच याचा जो 10th प्लेसचा डिजिट असणार आहे, दशक स्थानचा अंक असेल तो 4 असेल. पण एकक स्थानचा अंक 4 किंवा 6 हे ठरवण्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, समजा 4 गुणिले 5 बरोबर 20 आले. 4 गुणिले 5 बरोबर 20 आले. आता या ठिकाणी आपला जे दोन अंक आहेत ते आहेत 21. 21 इज ग्रेटर दॅन 20. 21 हे 20पेक्षा मोठे आहेत आणि म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 2116 काढत असताना तुम्हाला काय करावं लागणार आहे, जर हे 21 या 20पेक्षा मोठे असतील तर इथला पहिली गोष्ट याच्या दशक स्थानी 4 हा अंक असणार आहे आणि एकक स्थानी हा मोठा अंक असणार आहे. त्यामुळे याचं उत्तर किती येईल, 46 येईल. आपण पुन्हा एकदा पाहू. या ठिकाणी समजा तुम्हाला स्क्वेअर रूट ऑफ 2116 फाइंड आउट करायचं आहे. तर पहिल्यांदा तुम्ही काय लक्षात ठेवाल की या ठिकाणी स्क्वेअरच्या युनिट प्लेसला 6 हे डिजिट आहे, म्हणजे स्क्वेअर रूटच्या युनिट प्लेसला 4 किंवा 6 असेल. त्यानंतर हे दोन अंक सोडून उरलेले जे दोन अंक आहेत 21, ह्या 21च्या बाबतीत आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे की हे जे 21 आहे हे 21 कोणत्या दोन परफेक्ट स्क्वेअरच्या मध्ये आहे. तर तुमच्या लक्षात येईल की 4चा वर्ग 16 आणि 5चा वर्ग 25. 16 आणि 25च्या दरम्यान किती येतात, 21 येतात. म्हणून या ठिकाणी तुम्ही 4 आणि 5 लिहून घ्या. याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही पहिली कन्फर्म करता की या संख्येच्या दशक स्थानी कोणता अंक असणार आहे, 4. फक्त आता आपल्याला एकक स्थानी कोणता अंक असेल, युनिट प्लेसला कोणता अंक असेल हे फायनल करायचं आहे. त्यासाठी काय करायचं, 4 आणि 5 यांचा गुणाकार करायचा. 4 5 20.
हे हा जो गुणाकार आलेला आहे हा या नंबरपेक्षा लहान आहे, म्हणजे 21 इज ग्रेटर दॅन 20. जर ही संख्या मोठी असेल तर इकडचा मोठा अंक एकक स्थानी घ्यायचा. त्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ 2116 हे किती आलं? 46 आलं. समजा आपल्याला 2809चं स्क्वेअर रूट काढायचं आहे. 2809चं स्क्वेअर रूट काढताना आपण पुन्हा त्याच स्टेप करणार आहोत. इथे युनिट प्लेसला 9 आहे. जर युनिट प्लेसला 9 असेल तर स्क्वेअर रूटच्या युनिट प्लेसला काय असणार आहे? 3 किंवा 7 असेल. 3 3 जार 9, 7 7 जार 49. त्यामुळे त्या ठिकाणी येतो. परत आपण हे दोन डिजिट सोडून उरलेल्या डिजिटचा विचार करणार आहे. 28. तर 28 कुणाच्या मध्ये आहे? तर 25 आणि 36च्या. 25 5चा स्क्वेअर आहे, 36 6चा स्क्वेअर आहे. पुन्हा आपण काय करणार आहोत या ठिकाणी? 5 × 6 इज इक्वल टू 30. आता या ठिकाणी काय झालं? 28 इज लेस दॅन 30. हा जो 28 आहे तो ह्या प्रॉडक्टच्या पेक्षा लहान आला आणि म्हणून स्क्वेअर रूट ऑफ 2809 लिहिताना इथे जो ज्याच्यापेक्षा तो नंबर ज्या स्क्वेअरपेक्षा मोठा आहे तो म्हणजेच त्याचं स्क्वेअर रूट 5 आपण घेतोय इथे कंपल्सरी. आणि मग ह्या 3 किंवा 7 पैकी कोण घ्यायचं हे ठरवण्यासाठी काय करायचं? जर 28 ही संख्या 30 पेक्षा लेस असेल तर तुम्हाला इथला लेस नंबर घ्यावा लागेल. त्यामुळे याचं स्क्वेअर रूट किती येईल? 53 येईल. समजा आपल्याला 4489चं स्क्वेअर रूट काढायचं आहे. 4489 या अंकाचं जर स्क्वेअर रूट आपल्याला काढायचं असेल तर या ठिकाणी सुद्धा तुमच्या लक्षात येईल, जर युनिट प्लेसला 9 आहे तर स्क्वेअर रूटच्या युनिट प्लेसला 3 किंवा 7 हे डिजिट येतील. पण इथे 44 आहे. 44 ही जी संख्या आहे ही अर्थातच 36 म्हणजे 6चा स्क्वेअर आणि 49 7चा स्क्वेअर यांच्या दरम्यान आहे. मग या ठिकाणी आपण पुन्हा काय करणार आहोत? 6 7 जार 42 येतोय. 44 इज ग्रेटर दॅन 42. हा जो 44 आहे या प्रॉडक्टपेक्षा मोठा आहे. म्हणून आपण 4489चं स्क्वेअर रूट घेत असताना याचा 10th प्लेसला कंपल्सरी 6 असणार आहे. हा जो नंबर आहे तो 10th प्लेसला असणार आहे, दशक स्थानी असेल. आता एकक स्थानचा म्हणजे युनिट प्लेसचा जर नंबर आपल्याला डिसाईड करायचा आहे तर काय करावं लागतं की या ठिकाणी जो प्रॉडक्ट आहे त्या प्रॉडक्टपेक्षा इथले दोन संख्या मोठ्या असतील तर आपण काय करतो? इथला मोठी संख्या घेतो. त्यामुळे किती येईल? 67 येईल. आणखी काही उदाहरणं आपण पाहूयात. समजा आपल्याला 10,609 या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे. 10,609 10,609 या संख्येच्या एकक स्थानी 9 हा अंक आहे. त्यामुळे याच्या वर्गमूळाच्या एकक स्थानी 3 किंवा 7 यापैकी एक अंक असू शकतो. आता त्यानंतर आपण हे दोन अंक सोडतो आणि त्यानंतर उरलेले जे 106 ही जी संख्या आहे ही संख्या कोणत्या दोन वर्गसंख्येच्या दरम्यान आहे? तर 10चा वर्ग 100 आणि 11चा वर्ग 121. 10 स्क्वेअर 100, 11 स्क्वेअर 121 या दोघांच्या मध्ये आहे. या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर आपल्या लक्षात येतं 10 × 11 इज इक्वल टू 110. म्हणजे 106 हे 110 पेक्षा लहान आहेत. 106 इज लेस दॅन 110. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 10,609 इज इक्वल टू हे घेत असताना तुम्हाला अर्थात दशक आणि शतक स्थानी कंपल्सरी 10 येतील. आणि या ठिकाणी 106 जो गुणाकार आहे तो 110 पेक्षा लहान आहे आणि त्यामुळे 3 आणि 7 पैकी लहान अंक घ्यावा लागेल 103. अशा प्रकारे 10,609चं वर्गमूळ 103 येईल. त्यानंतर आपल्याला 23,104 या संख्येचं वर्गमूळ काढायचं आहे. तर तुमच्या लक्षात येईल इथे एकक स्थानी 4 हा अंक आहे. म्हणजेच वर्गमूळाच्या एकक स्थानी 2 किंवा 8 हे अंक असू शकतात.
जर या ठिकाणी एकक स्थानी 4 आहे तर वर्गमूळाचे एकक स्थानी 2 किंवा 8 अंक असू शकतात. आता 231 ही जी वर्गसंख्या आहे ही 15 आणि 16च्या वर्गाच्या दरम्यान आहे. 15चा वर्ग 225, 16चा 256. जर आपण 15 गुणिले 16 हे मल्टिप्लिकेशन केलं तर याचं उत्तर येतं 240. मग हा 231 जो आहे तो 240पेक्षा लेस आहे. देअरफॉर स्क्वेअर रूट ऑफ 23,104 हे लिहिताना तुम्हाला पहिल्यांदा 10th प्लेसला आणि 100th प्लेसला शतकस्थानी आणि दशकस्थानी 15 हा अंक येईल. आणि मग जो गुणाकार आहे हा गुणाकार 240 आणि ती संख्या 231 लहान आहेत. इथे तुम्हाला लहान अंक घ्यावा लागेल एकक स्थानी. त्यामुळे उत्तर किती येईल? 23,104चं वर्गमूळ 152 येईल. 19,321चे वर्गमूळ काढत असताना आपल्याला एकक स्थानी 1 हा अंक आहे, म्हणजे वर्गमूळाच्या एकक स्थानी 1 किंवा 9 हा अंक असू शकतो. त्यानंतर या ठिकाणी 193 आहे. आता 193 ही जी संख्या आहे ही 13चा वर्ग 169 आणि 14चा वर्ग 196 यांच्या दरम्यान आहे. ज्यावेळेला आपण 13 गुणिले 14 हा गुणाकार करतो, 14 त्रिक 42, 4 14 एके 14 आणि 4 18 182 येतो. म्हणजे 182 182 इज लेस दॅन 193. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी लक्षात येईल की 193 जे आहेत म्हणजे ही संख्या जी आहे ही 182पेक्षा मोठी आहे. म्हणजे लिहिताना शक्यतो असेल 193 इज ग्रेटर दॅन 182. त्यामुळे स्क्वेअर रूट ऑफ 19321 इज इक्वल टू ह्याच्या दशक आणि शतक स्थानी 13 येणार आहे. आणि ही संख्या मल्टिप्लिकेशनपेक्षा मोठी आहे, त्यामुळे तुम्हाला यातला मोठा अंक घ्यावा लागेल. त्यामुळे वर्गमूळ 139. अशा पद्धतीने तुम्ही कोणत्याही संख्येची वर्गमूळ अगदी पटकन काढू शकता. अर्थात यासाठी सरावाची आवश्यकता आहे. थोडासा सराव करा आणि नक्कीच ही ट्रिक्स आत्मसात करा. धन्यवाद.